लोण्यासारखे मऊसूद असे हे आपले नारळाचे मोदक. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक आहे. रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी ओलं नारळ लागणार आहे आपल्याला आणि ते मिक्सरमध्ये आपण मस्त बारीक मिश्रण करणार आहोत, क्रश करणार आहोत. आणि कढई घेतली, कढईत तूप टाकले. तुपात छान आपण मस्त परतवायचे त्याला एक हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत. छान आपण स्लो गॅसवरच आपण थोडं मिक्स करणार आहोत. गाईज, रेसिपी खूप छान आहे, एकदा नक्की ट्राय करा. आता हलकासा कलर चेंज झाला आहे, त्या स्टेजला आपण थोडं कोमट दूध टाकणार आहोत. जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. अर्धा ते 1 कप दूध घ्यायचं आहे आणि ते त्यात ॲड करायचं. ते पण छान परतवत राहायचं. हलकासा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपण छान मिक्स करत राहायचं. आणि हे दूध टाकल्यानंतर आपण पूर्ण ॲब्झॉर्ब करणार आहे. ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाईल मिश्रणात आपल्या. आपण स्टरर करत राहायचं कंटिन्युअसली. ते खाली चिपकायला नको याची आपण काळजी घ्यायची. छान आता आपलं मिश्रण बघा मिक्स झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आपण शुगर टाकणार आहोत. अर्धी वाटीचा मी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकतात. या स्टेजला तुम्ही वेलची पूड टाकली तरी चालेल, एक छान फ्लेवर येतो. आणि तसेच ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल, मी स्किप केलेले आहेत. आता मी मिल्क पावडर टाकलेली आहे. हे बघा, मिल्क पावडर टाकल्यानंतर आपलं मिश्रण डन झालेलं आहे. आता मी थोडं काढलेलं आहे आणि थोडंसं मी फूड कलर घेतलेला आहे, कारण मला ट्विन बनवायचे होते म्हणून, 2 प्रकारचे बनवायचे होते म्हणून मी ग्रीन कलर वापरलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप छान असा आपला मोदक रेडी आहे. अशा प्रकारे मी सर्व मोदक असेच ठसेच्या साहाय्याने बनवून घेतलेले आहे. आणि वरतून केसर दुधामध्ये भिजवून ठेवलेली होती, वरतून मी थोडे थोडे केसर स्प्रेड करून घेतलेले आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.